माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु। पडिये देह भाव पुरवी वासना, अंतिते आपणा पाशी न्यावे। मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आलिया आघात निवारया। योगक्षेम त्याचे जाणे जड भारी, वाट दावी करी धरुणिया। तुका म्हणे नाही विश्वास जामणी, पहावे पुराणी विचारो। पडिये देह भाव पुरवी वासना, अंतिते आपणा पाशी न्यावे। विठ्ठल 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 माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु। पडिये देह भाव पुरवी वासना, अंतिते आपणा पाशी न्यावे। पांडुरंगा करू Jai
करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी। श्री गुरुचरण सरोज रज, निज मन मुकुर सुधारी। बरणौ रघुबर विमल जस, जो दायक फलचारी। बुद्धिहीन तनु जानिके, सुमिरो पवन कुमार। बल बुद्धि विद्या देहु मोहि, हरहु कलेस विकार। जयांचे क्रिया स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण। तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारून आता विठ्ठल विठ्ठल वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। भगवान गणेशाच्या चरणावरती वारंवार नतमस्तक होऊन प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त श्रीमंत संत, वैराग्याची महामूर्ती, वैराग्याचं ज्वलंत प्रतीक असणारे, खऱ्या अर्थानं वैराग्य शब्दालाही ज्यांच्यामुळे वैराग्य प्राप्त झालं, वैराग्याचा मूर्तिमंत पुतळा जगद्गुरु तुकोबराया। तुकोबरायांचा 5 चरणाचा फार सुंदर, एक भक्त तर भगवंतावरती प्रेम करत असतो, त्याच्यावरती श्रद्धा असते, समर्पण असतं एका भक्ताचं। पण ज्या ईश्वरावरती आपण प्रेम करतो, तोही भगवान त्या भक्तावरती अधिक पटीनं प्रेम करत असतो। आपल्या भक्तीतला आत्मविश्वास, भक्तीला बळ देणारा हा अभंग आहे। आपल्या भक्तीतला एक भाव, एक दर्जा वाढवणारा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे। 3ऱ्या दिवसाचं चिंतन आहे, तुकोबरायांचा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे। या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय काय मांडतायत ते मी तुमच्यासमोर विस्तारानं मांडण्याचा प्रयत्न करणार आहे। पण त्या अगोदर आज म्हणजे गणपती बाप्पांच्या जन्मोत्सवानिमित्तानं हा कीर्तन महोत्सव आहे। आज प्रत्येक घराघरामध्ये गणपती बाप्पा आलेले आहेत। भारतातच नाही तर भारताच्या बाहेरही जिथे हिंदू धर्माची उपासक मंडळी आहे, तर ती सगळी लोक आज गणपती बाप्पांची घरामध्ये मूर्ती स्थापना करतात। 10 दिवस एवढा मोठा उत्सव असतो। प्रत्येक घर आनंदानं सुखा समाधानानं भरलेलं असतं। घरामध्ये मंगलमय वातावरण असतं का? मंगलमूर्ती घरामध्ये आलेली आहे। गणपती बाप्पांच्या बद्दलचं जे काही मला असं वाटतं की आपण सांगितलं पाहिजे, अशी काही महत्त्वाची माहिती, महत्त्वाचा काही भाग तुमच्यासमोर मांडणार आहे। आपल्याकडे सुद्धा गणपती बाप्पांची कथा आहे आणि कथाकार माझ्या समोर बसलेला आहे। बाबांच्याच मार्गदर्शनाखाली जे कथा करतायत, आता नाव नाही माझ्या लक्षात राहिलं तुमचं, विठ्ठल महाराज। तर महाराजांच्या मुखातून तुम्ही गणपती बाप्पांची कथा ऐकत आहात, पण त्याच गणपती बाप्पांच्या कथेतला एक छोटासा सुंदर भाग तुमच्या समोर मांडून कीर्तनाकडे आपण वळणार आहोत। पण गणपती बाप्पा ही विघ्नहर्ता आणि सुख करता अशी देवता आहे। तसं पाहिलं तर हा देव दिसायला अजिबात सुंदर नाही, पण या देवाला पहिला पूजेचा मान आहे। समाजामध्ये जर आपल्याला मान सन्मान प्राप्त व्हावा, लोकांच्या मनामध्ये आपलं स्थान कायमचं राहावं असं जर वाटत असेल तर थोडंसं बाप्पांच्या चरित्राचा अभ्यास करणं फार गरजेचं आहे। या गणपती बाप्पांचं फार सुंदर वर्णन करतात लोक। अष्टविनायका तुझा महिमा कसा, तुझा महिमा
बाप्पांच्या जन्माची कथा आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, पण थोडीशी आगळी वेगळी वक्ता बदलला की अगदी कथेतला आनंद सुद्धा थोडाफार बदलानं आपल्याला श्रवण करायला मिळतो. तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे गणपती बाप्पा हे माता पार्वतीच्या अंगावरच्या मळापासून तयार झाले, बरोबर ना? झोपल्या का काय? गणपती बाप्पांची निर्मिती कशी झाली? अंगावरच्या मळापासून. एकदा कथेमध्ये मी असंच बोलले, गणपती बाप्पांची निर्मिती अंगावरच्या मळापासून. माता पार्वतीनं अंगावरच्या मळापासून मुलगा बनवला. एक छोटा मुलगा माझ्या समोर उभा राहिला, म्हणे दीदी अंगावरच्या मळापासून माता पार्वतीनं मुलाला आकार दिला, एक मुलगा बनवला. मग मुलगा बनवेल एवढा मोठा मळ माता पार्वतीच्या अंगावर तयार झाला, तर एवढा मळ तयार होण्यासाठी माता पार्वतीनं किती दिवस आंघोळ केली नसेल? म्हणजे कोण काय विचारलं काही सांगता येत नाही. आणि त्याच्यामध्ये लेकरांच्या बुद्धीचा तर कधीच अंदाज लागू शकत नाही, काय बोलून जातील काही सांगता येत नाही. मी म्हटलं बाळा, माता पार्वतीनं किती दिवस आंघोळ केली नाही हे काही मला माहिती नाही, पण मळ कोणता होता ते सांगते. माता पार्वती स्नान करत असताना अंगाला उटणं लावतात, उटण्याची ऊब घेतात आणि ते उटणं काढून ठेवतात. कधीतरी तुम्ही पांडुरंगाचा अभिषेक करा पंढरपूरला. तुम्हाला अभिषेक नाही करणं झालं ना, तर यूट्यूबवरती तुम्ही पाहू शकता की पांडुरंगाच्या अभिषेकाची प्रोसेस कशी आहे. तर उटण्याची ऊब देतात देवाच्या अंगाला, पुन्हा उटणं काढून घेतात. तसं माता पार्वती सुद्धा अंगाला उटणं लावतात आणि त्या उटण्याला माता पार्वतीनं आकार दिला मुलाचा, तो मळ. त्या उटण्याला आकार दिला, मूळ गणपतीचं आवाहन केलं, त्याच्यामध्ये प्राण ओतले. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मूळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमो पंथ आनंत या राघवाचा. जय जय रघुवीर समर्थ. मूळ गणपतीचं आवाहन केलं, प्राण ओतले, लेकरू उठून उभं राहिलं. आईला हात जोडले. आई, माझं काम काय? चांगल्या लेकराचं लक्षण अगोदर काम विचारतं, नंतर दाम मागतं. आपलं अगोदर दाम मागतं, काम सांगितलं तरी ऐकत नाही. म्हणून आपल्या पोरांना पाहिजे तो मान पान प्रतिष्ठा प्राप्त होत नाही का? सूत्र मूळ चुकलेलं असतं. बाळ म्हणतं, आई माझं काम काय? आईनं सांगितलं, बेटा मी स्नान करत असताना कुणालाच आतमध्ये येऊ द्यायचं नाही, हेच तुझं काम. आई, मी जर एखाद्याला अडवलं आणि मी ज्याला अडवलं त्यानं जर मला विचारलं, आम्हाला अडवणारा तू कोण? माझं नाव काय? आईनं सांगितलं, बेटा तुझं नाव ऐक. तू जर एखाद्याला अडवलं, तुला जर कोणी विचारलं तुझं नाव काय, आम्हाला अडवणारा तू कोण, तुझं नाव काय? ताईक बेटा तुझं नाव, तू माझ्या विनयाचं रक्षण करशील म्हणून मी तुझं नाव विनायक ठेवते. विनायक भगवान दारामध्ये बसले म्हणजे आपले गणपती बाप्पा तिथे दारात बसले, मा स्नान करतायत. बाप्पा दारात, तेवढ्यात पप्पा आले. बाप्पाची पप्पाची लागली भांडणं. बाप्पा काही पप्पाला आतमध्ये जाऊ देईनात. आप अंदर नहीं जा सकते, रुक जाओ. अरे भाई, हमारे कैलाश में अंदर जाने के लिए हमें रोकने वाले आप कौन हो? कोण आहेस तू? मी माता पार्वतीचा बाळ आहे. अरे पार्वतीचा पुत्र म्हणजे माझा बाळ, फक्त आईचा. काय चुकलं लेकराचं मला सांगा. खाली माँ का हूं आपका नहीं. बेटा आप मेरे पुत्र हो, तुम्ही माझं बाळ आहात. नाही नाही, आतमध्ये जाऊ देणार नाही, किती जरी लाडीगोडी लावली तरी. म्हणजे विचाराचे किती पक्के आहेत, शब्दाचे किती कट्टर आहेत. विचार करा, गणपती बाप्पांचा अभ्यास करा. आईच्या शब्दाला ते वेदाच्या वाक्याही पेक्षा जास्त प्रमाण मानतात. आईचा शब्द ते मोडत नाहीत. वडील म्हणतात, बाळा तू माझा पुत्र आहेस, ठीक आहे ते नंतर पाहू, पण आतमध्ये जाऊ देणार नाही. बाप्पाची पप्पाची लागली भांडणं. एवढी भांडणं लागली, छोटंसं कार्ट आपल्याला अडवतंय. बापांचं मस्तक तोडलं बापानं. आई म्हणून किंकाळी ठोकली. आई पळत आली बाहेर. पाहिलं रक्ताच्या थारोळ्यात पडलेलं बाळ. हंबरडा फोडून रडू लागली मा पार्वती. हे काय केलं स्वामी तुम्ही? माझ्या लेकराचं मस्तक तोडलं तुम्ही. खूप रडते. आई आहे ना, खूप रडते. शिवजी विचार करतायत, पार्वती रडते तिथपर्यंत ठीक आहे, पण ही जर रागात आली तर ही माझ्याही छातीवर पाय द्यायला घाबरत नाही. पार्वती रडू नको, तुझ्या बाळाला मी जिवंत करतो. आणि मग बाळाला जिवंत करतो. नंदी महाराजांना पाठवलं, जा
मनुष्य असेल किंवा इतर पशु पक्षी प्राणी कुणाचंही बाळ असेल छोटंसं, ते उत्तर दिशेला मस्तक करून जे झोपलं असेल त्याचं मस्तक कापून आणा. म्हणून आपल्या जुन्या लोकांना शास्त्र कारण देता येत नव्हती, पण रिवाज सांभाळत आपल्याला सांगत होती, बाळांनो घरामध्ये झोपताना उत्तर दिशेला डोकं करून झोपायचं. आपली जुनी लोक सांगतात उत्तरेकडे डोकं करायचं नाही. उत्तरेकडे जर डोकं असेल तर उठताना आपण तोंड करून दक्षिणेकडे तोंड करून उठतो आपण, तर दक्षिण दिशेकडे तोंड करून आपण उठलं नाही पाहिजे. म्हणून आपली जुनी लोक कुठेतरी एक धार्मिक भीती किंवा आपल्या रिवाज सांभाळत आपल्याला सांगत होते की तुम्ही काय करा, इकडे डोकं करून झोपू नका. हे झालं आध्यात्मिक कारण, पण याच्या पाठीमागे शास्त्रीय कारण सुद्धा आहे. मी एकदा मोठ्या वक्त्याच्या मुखातून ऐकलेलं आहे की आपल्या भारत देशाचीच रचना अशी आहे की उत्तर दिशेला डोकं करून जर आपण झोपलो तर मेंदूमध्ये रक्त जाण्या रक्तस्राव होण्याची शक्यता आहे, त्यानं मृत्यू येण्याची शक्यता आहे. त्या कारणानं उत्तरेकडे डोकं करून आपल्याला झोपू देत नाहीत. मग उत्तर दिशेला जर डोकं करून झोपला असेल त्याचं मस्तक कापून आणा. नंदी महाराज आले वनामध्ये आणि एक हत्तीचं पिल्लू ते उत्तरेकडे डोकं करून झोपलेलं त्याचं मस्तक कापलं आणि आपल्या महादेवाकडे आणून दिलं. शिवजीनं ते मस्तक आपल्या बाळाला बसवलं. सोंड हलवत लेकरू उठून उभं राहिलं. लेकरू जिवंत झाला याचा आनंद तर आईला झाला खरा, पण आई थोडीशी दुःखी झाली. स्वामी, याला देव कोण म्हणाल? मी काही मूर्तिकलेचा क्लास केला नव्हता, जमल तशी हातं पाय जोडली होती. कुठे पोट सुटलेलं, दात तुटलेला, आखूड बोटाचा, सुटलेल्या पोटाचा, बुटक्या पायाचा, अब्रगब्र शरीर माझ्या लेकराचं, आणि मी असं तसं ओबडधोबड बनवलेलं, त्यात तुम्ही हत्तीचं मस्तक बसवलं, याला देव कोण म्हणाल? आधी सुंदर नाही दिसायला? मग बाळ सुंदर नाही म्हणून मारडतायत. माझ्या लेकराला मानपान मिळणार नाही आणि माझ्या लेकराच्या मंदिरात माणसंच गेली नाही, भक्तच गेले नाही, तर त्याचं देव पण कसं जिवंत राहील? लक्षात घ्या, माणसानं सुद्धा माणसाला विचारलं तरच माणूस समाधान नाही. एखाद्याच्या लग्नामध्ये भारीचा ड्रेस घालून जा किंवा 10,000ची पैठणी घालून जा आणि तिथं तुम्हाला विचारलंच नाही तुम्ही केवढ्याचे आहात, तर आपल्याला त्या लग्नातला बासमती थोडा सुद्धा गुड लागणार नाही, थोडं सुद्धा समाधान लागणार नाही आपल्याला. मग तसं विचारलंच नाही तर मग माझ्या लेकराचं देव पण कसं जिवंत राहील? याच्या मंदिरातच कुणी गेलं नाही तर? पार्वती, काळजी करू नको. 33 कोटी देवामध्ये अग्रपूजेचा मान तुझ्या पुत्राला असेल आणि कोणतीही पूजा असेल विश्वातली, त्या पूजेमध्ये पहिलं पूजन तुझ्या गणेशाचं केलं जाईल, नंतर इतर देवदेवतांचं पूजन केलं जाईल. तुझ्या पुत्राची पूजा केल्यानंतर पुढील पूजा सिद्ध होईल. त्या पुढील पूजेच्या सिद्धतेसाठी हाच सिद्धिविनायक असेल असं सांगितलं. मा पार्वती खुश झाल्या, खूप आनंद झाला. आता लेकराला एवढे मोठे आशीर्वाद प्राप्त झाले. पहिला पूजेचा मान आता एक याच्यातून शिकण्यासारखं आहे. गणपती बाप्पा दिसायला अजिबात सुंदर नाहीत, पण या देवाला अग्रपूजेचा मान प्राप्त झाला. त्याचं एकच कारण आहे, आईचा शब्द एवढा त्यांनी मानला की त्या शब्दासाठी त्यांनी स्वतःचं प्राणपणाला लावले, पण मागे नाही हटले. त्याचंच फळ, त्यांच्या निष्ठेचं फळ, आईच्या शब्दाला त्यांनी सांभाळल्याचं फळ 33 कोटी देवामध्ये त्यांना पहिला पूजेचा मान प्राप्त झाला. जर मातीपासून बनलेला हत्तीचं मस्तक जोडलेला असा तो देव, त्याला जर 33 कोटी देवामध्ये मान प्राप्त होत असेल, तर जेव्हा आपणही आपल्या आईचा शब्द मान्य करू आणि आईच्या शब्दाला सांभाळू, तर या जनमानसामध्ये आपल्यालाही मान का मिळणार नाही याचा सुद्धा अभ्यास आपण करायचा. आपल्यालाही मान प्राप्त होईल तो, पण त्याच्यासाठी गणपती बाप्पाकडनं ही गोष्ट शिकायची आपल्याला. गणपती बाप्पा ही बुद्धीची देवता आहे. गणपती बाप्पांचे सुपासारखे कान आहेत, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. गणपती बाप्पांच्या सुपासारखे कान, उठलं की गाराणं घेऊन जातो आपण, प्रत्येक जण गाराणं करतोय, पण आजपर्यंत याची खबर त्याला नाही. आपले कान तर एवढे फुटके आहेत, इकडून ऐकलं की दुसऱ्याला सांगतो आपण, आणि आपली पोटं सुद्धा लहान आहेत. गणपती बाप्पांचं पोट मोठं आहे, जगभराचे गाराणे ऐकून पोटामध्ये ठेवतात, पण आपण पोटात काही ठेवू शकत नाही, आपलं पोट लहान आहे. गणपती बाप्पा ही एवढी सुंदर देवता आहे ना. आणि लक्षात घ्या, गणपती बाप्पा ही उंदरावरती बसलेले आहेत. मी कुठेतरी माझ्या वाचनात गेले, उंदीर शब्दाचा अर्थ होतो उद्योग. ज्या घरामध्ये गणपती बाप्पांचं पूजन होतं त्या घरामध्ये कधी उद्योगाला कमी नसते, आणि ज्या घरात उद्योग असतो त्या घरात लक्ष्मी सारखी येत असते. ती माणसं कामात व्यस्त असतात, लक्ष्मी येत असते. त्या घरावरती कधी कुठलं रिकामटेकडं भांडण त्या घरावर कधी येऊ शकत नाही. का? माणसं रिकामटेकडे गप्पा मारायला त्यांना वेळच नसतो. एवढं गणपती बाप्पांचं हे वैभव आहे.
त्यांच्याबद्दलच्या काही गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. आणखी एक सुंदर गोष्ट सांगते, कान देऊ नाही का राजुरी. गणपती बाप्पांच्या डोक्यावरती दुर्वा आहे. का बरं आहे? तर गणपती बाप्पा यांच्याकडे देवदेवता गेले, माझ्या वाचनात गेलेली गोष्ट आहे. आणि एक राक्षस त्यांना त्रास देत होता. बाप्पा म्हटले टेन्शन घेऊ नका, तुम्हाला टेन्शन फ्री करतो. टेन्शन फ्रीची गोळी नाही दिली, पण जो राक्षस होता अनल नावाचा त्याला गिळून टाकलं गोळीसारखं गणपती बाप्पांनी. पण तो फार दाहक होता. पोटामध्ये गेला गणपती बाप्पांच्या, तर पोटात गेल्यानंतर गणपती बाप्पांच्या पोटात प्रचंड आग निर्माण झाली. ती आग काही केल्या थांबना. वडिलांना काळजी वाटायला लागली, माझ्या लेकराच्या पोटात मध्ये आग पडली. मग माथ्यावरचा चंद्र दिला गणपती बाप्पांना शीतल व्हावं म्हणून. गणपती बाप्पांच्या माथ्यावर चंद्र आहे म्हणून एक गीत सुद्धा गणपती बाप्पावरचं एक सुंदर आहे. भालचंद्रा सिद्धी गणेशा तुला पूजिते श्री परमेशा, तुला पूजिते श्री परमेशा. गणपती बाप्पांच्या डोक्यावरती चंद्र आहे, पोटातली आग शांत होईना. मग वडिलांनी काय केलं, गळ्यातला साप लेकराच्या पोटाला गुंडाळायला दिला. गणपती बाप्पांना सापाचा करगोटा आहे म्हणून कुठेतरी मी ऐकलेलं आहे, आपल्या घरामध्ये गणपती बसवत असताना ज्याच्या कमरेला सापाचा करगोटा आहे असा गणपती आपण आपल्या घरामध्ये बसवला पाहिजे, असं मी कुठेतरी ऐकलेलं आहे. तर सापाचा करगोटा गणपती बाप्पांच्या पोटाला गुंडाळला, त्या थंड सापानाही पोटातली आग शांत होईना. मग 88,000 ऋषींनी 21 दुर्वा गणपती बाप्पांच्या डोक्यावर अर्पण केल्या. आणि त्या दुर्वा वाहिल्या कारणानं त्या दुर्वात जी थंडता आहे त्यानं गणपती बाप्पांच्या पोटातली आग शांत झाली. बरं, दुर्वामध्ये अशी काय ताकद आहे तर त्याचंही कथा एक ऐकलेली आहे की ज्या वेळेला समुद्र मंथन झालं, समुद्र मंथनातून अमृत बाहेर आलं, राजुरी अमृत बाहेर आलं. ते अमृत जेव्हा देवता घेऊन पळतात, राक्षस मागे पळत असताना अमृताचे 2 थेंब पृथ्वीवरती पडले. एका थेंबापासून कडुनिंबाचं झाड तयार झालं आणि दुसऱ्या थेंबापासून हरळ तयार झाली. ज्याला हळीताप आहे, उष्णतेचा त्रास आहे, पित्ताचा त्रास आहे, अंगामध्ये ज्वर असतो, खूप औषध गोळ्या घेतात किंवा गोळ्यांनी कधी कधी हीट वाढते शरीरामध्ये, तर 3-4 दिवस जर अणवशेपोटी आपण हरळीचा काढा किंवा हरळीची टॅबलेटसुद्धा मिळते पहा आपल्याला आयुर्वेदिक याच्यामध्ये, तर त्या हरळीचा काढा घेतल्यानंतर पोटातला दाह शांत होतो. ती हरळ आणि हा कडुनिंबाचं झाड हे मृत्यूलोकातल्या लोकांसाठी ते अमृतच आहे आपल्या सगळ्यांसाठी. तर ते अमृत म्हणजे ती हरळ गणपती बाप्पांच्या माथ्यावर वाहिली. हरळ शांत थंड, त्यांच्या पोटातला दाह कमी झाला. ती हरळीचा भार डोक्यावरती घेऊन कलियुगातल्या लोकांसाठी गणपती बाप्पा संदेश देत आहेत. बाबांनो, येणाऱ्या काळात तर लोक खूप तापट निघणार आहेत, त्यांचं खानपान व्यवस्थित राहणार नाही, पोटामध्ये प्रत्येकाच्या पित्ताचा त्रास असणार आहे, उष्णतेचा त्रास असणार आहे, माणूस तुडतुडा होणार आहे. आणि म्हणून उष्णतेचा त्रास कमी होण्यासाठी जी हरळ मी माझ्या डोक्यावर घेतोय ती हरळ तुम्ही 2 घोट रोज सेवन करा, तुमचं आरोग्य चांगलं राहील. असाही संदेश त्या हरळीच्या माध्यमातून गणपती बाप्पा आपल्या सगळ्यांना देत आहेत. विठ्ठल विठ्ठल सुंदर कथा आहे गणपती बाप्पांची, फार सुंदर भाग आहे. तर अशा गणपती बाप्पांचा थोडासा कथाभाग सांगून आपण पुढे अभंगाकडे वळणार आहोत. पण आज प्रत्येकाच्या घरामध्ये गणपती बाप्पांचं आगमन झालंय. आपण सगळ्यांनी संकल्प करायचा की आपल्या घरामध्ये जो गणेशोत्सव आहे, आपल्या गावामध्ये जे गणपती बाप्पांचे, आपण एका गावामध्ये एखादं मंडळ असेल, 10 मंडळ असतील, तर आपण एवढ्या चांगल्या पद्धतीनं आणि पावित्र्यानं गणपती बाप्पांची जी स्थापना असेल किंवा गणपती बाप्पांची रोजची आरती असेल, गणपती बाप्पांच्या समोर जे काही चांगले धार्मिक कार्यक्रम असतील ते आपण घडवून आणायचे. बाप्पांचं पावित्र्य कमी होणार नाही याची काळजी आपण सगळ्यांनी घ्यायची. आपल्या परंपरा, खरं तर लोकमान्य टिळकांनी गणेश उत्सव आणि शिवजयंती हे 2 उत्सव एकाच कारणासाठी चालू केले होते की जी विखुरलेली माणसं आहेत, जी मनानं मोडून गेलेली माणसं आहेत, जी भयभीत आहेत, त्यांनी सगळ्यांनी एकत्र येऊन एक संघ व्हावं आणि या राष्ट्राची उन्नती व्हावी याच्याकरता गणपती बाप्पांचा उत्सव आणि शिवजयंती लोकमान्य टिळकांनी चालू केलेली आहे. त्याच्या पाठीमागे लोकांचं संघटन, लोकांचं मनोमिलन हा उद्देश होता.
तर आपण त्यांचा जो जुन्या लोकांचा, ज्येष्ठ लोकांचा, अभ्यासू लोकांचा जो उद्देश होता ना, तो उद्देश सांभाळत भलेही आपल्याला गाव पातळीवर ते तालुका पातळीवर, जिल्हा पातळीवर एक संघटना नाही बनवता आली, काही हरकत नाही, पण विखुरलेला परिवार तरी एकत्र करण्याचं काम या गणपती बाप्पांच्या या उत्सवाच्या माध्यमातून आपण करावं. कारण हा एकत्र आणणारा उत्सव आहे, हे सगळ्यांना एकत्र आणणारा सण आहे. किमान परिवारानं तरी या काळात एकत्र यावं आणि सगळ्यांनी मिळून आरती करावी, गणपती बाप्पांना मोदक द्यावे. ते जसे मोदक गोड आहेत तसं परिवारातल्या सगळ्यांचं जीवन गोड व्हावं, याच्यासाठी गणपती बाप्पा आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये 10 दिवस आपल्याला एकात्मतेचा संदेश देण्यासाठी येत आहे. असो, हा गणपती उत्सव, या गणपती उत्सवाला आपल्याला खूप काही चांगलं करायचं आहे, चांगल्या पद्धतीने गणपती बाप्पांचा उत्सव साजरा करायचा, हा संकल्प मनामध्ये आपण करायचा आहे. आणि यशस्वीरित्या लक्षात घ्या, आपल्याच्यानं खूप काही जग बदलणं झालं नाही तरी काही हरकत नाही. सुरुवात स्वतःपासून करा, स्वतःला बदला. जेव्हा प्रत्येक माणूस असं ठरवेल की मी स्वतःला बदलतो, त्यावेळेला सगळं जग हे बदललेलं असेल, अपेक्षेपेक्षा सुंदर. विठ्ठल विठ्ठल आता आपण आपल्या अभंगाकडे वळणार आहोत. अभंग माझ्या जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज महान साधू, वैराग्याचा मूर्तिमंत पुतळा. जगद्गुरु तुकोबाराया वारकरी संप्रदायाचे कळस आहेत, 5व्या वेदाचे निर्माते आहेत. सदेह वैकुंठ गमन या मृत्यूलोकातली अपवादात्मक गोष्ट ज्यांच्या जीवनामध्ये ज्यांनी घडवून आणली, जे आपल्या सगळ्यांसाठी एक आदर्श आहेत, ज्यांचं चरित्र सांगतं बाबांना सुखानं जगायचं असेल तर थोडंसं त्याग करायला शिका. माझं ते माझं, दुसऱ्याचंही माझं, ही जर भावना आपल्या अंतःकरणामध्ये असेल तर मरेपर्यंत आपण सुखी होणार नाही आणि पिढ्यानपिढ्या आपल्या परिवाराला सुद्धा सुख लागणार नाही. थोडंसं सोडायला शिका, त्याग करायला शिका. त्यागाचा, वैराग्याचा संदेश देणारे जगद्गुरु तुकाराम महाराज, ज्यांच्या आध्यात्मिक उंचीचा जर आपण विचार करावा तर आभाळाहूनही ज्यांची उंची मोठी आहे. अनुरेणू यातो तुका आकाशा एवढा, आभाळा एवढी ज्यांची उंची आहे. थोडंसं धाडस करते, क्षमा मागून बोलते. माझ्या जगद्गुरु तुकोबारायांची उंची आभाळा एवढी नाही. वाईट वाटू देऊ नका, तुकोबारायांच्या उंची पुढे आभाळसुद्धा ठेंगणं आहे. एवढे उंच माझे जगद्गुरु तुकोबारा आहे. असे महान साधू जगद्गुरु तुकोबाराया आपल्या सगळ्यांकडे नजर टाकतायत आणि महाराजांच्या लक्षात येतं ही लोक भक्ती तर करतायत, भगवंतावर प्रेम सुद्धा करतात. आणि खरं आहे, माझं बोलणं लक्षात घ्या, पिढ्यानपिढ्या देवघरातल्या देवांची पूजा आपली चालत आलेली. पंढरपूरची वारी आहे, तासन तास माळ जपतो, आठवडा भजनाला जातो, गावातला 7 दिवसाचा सप्ताह पार पाडतो, साधू संताचं पूजन करतो, सगळं काही करतो, एकादशीचं व्रत करतो, आपण देवाला मानतो. पण चुकून जर आपल्या गळ्याला कोणी सुरी लावली आणि आपल्याला विचारलं, सांगा एवढ्या दिवसापासून देव धर्म करताय तुम्ही, देव आहे का?
गळ्याला सुरी लावल्यानंतर मग आपण थोडेसे डळमळतो आणि आपण म्हणतो खूप दिवसापासून पूजापाठ करतोय, अजून काही बोलला नाही आहे का नाही काही सांगता येत नाही. मग अशी आपली अवस्था होऊ नये. आपल्या भक्तीतलं बळ वाढावं, जे करतोय त्याच्यावर विश्वास बसावा आणि आपल्याला कळावं की ज्या भगवंतावरती आपण प्रेम करतो तो देखील त्याच पटीवरती आपल्यावरती प्रेम करतोय आणि घाबरण्याचं कारण नाही, तो अखंड आपल्या सोबत आहे. हा भक्तीतला आत्मविश्वास वाढवणारा अभंग. आणि या अभंगामध्ये तुकोबाराया ईश्वराचं प्रेम पहिल्या चरणामध्ये माझ्या विठोबाचा कैसा प्रेम हो, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु. जगद्गुरु तुकोबाराया सर्वांना सांगतात की ज्या विठ्ठलाची आपण भक्ती करतो तो देवसुद्धा आपल्यावरती किती प्रेम करत असतो. आणि इथे माझा शब्दामध्ये खूप मोठी आत्मीयता आहे, त्याच्यामध्ये एक अधिकार आहे. तुकोबाराया म्हणतात माझ्या विठ्ठलाचं प्रेम असं आहे की तो त्या प्रेमभरामध्ये स्वतःचं देव पण विसरून जातो. आता लक्षात घ्या, इथे विठ्ठलाचं प्रेम सांगितलं, देवाचं प्रेम. पहिल्या चरणाचं चिंतन करत असताना एक सुंदर भाव आपण पाहू की प्रेमाचे दोन प्रकार आहेत. एक व्यावहारिक प्रेम आहे आणि एक परमार्थिक प्रेम आहे. एक जीवाचं प्रेम आहे आणि एक देवाचं प्रेम आहे. जीवाचं जे प्रेम आहे ते व्यक्तीवर आणि वस्तूवर, ते कधी बदलतं, ते क्षीण होतं कालांतरानं. व्यावहारिक जे प्रेम आहे, जे जीवाचं प्रेम आहे ते बदलतं,
क्षीण होतं, पण जे ईश्वराचं प्रेम आहे ते त्या भक्तावर, त्याच्या भक्तीवर ते बदलत नाही, ते कमी होत नाही, ते वाढत जातं. अगोदर तुम्हाला जीवाचं प्रेम सांगते, व्यावहारिक प्रेम कसं आहे. व्यावहारिक प्रेम हे वस्तूवर किंवा व्यक्तीवर, कधी व्यक्तीवर तर कधी वस्तूवर, ते बदलणारं असतं, ते कमी कमी होणारं असतं, ते कायम न टिकणारं असतं. व्यावहारिक प्रेम, जीवाचं प्रेम. माझं बोलणं तुम्हाला कळावं याच्यासाठी छोटंसं उदाहरण सांगते. उदाहरण बहुतेकांनी ऐकलेलं असेल, कदाचित जे लोक यूट्यूबला खूप फॉलो करतात त्यांना माहिती असेल. पुन्हा एकदा ऐका. एक श्रीमंत घरची बाई होती, तिला सोन्या नाण्याचा खूप छंद. तसं तर सोनं म्हटलं, दागिने म्हटले की आमच्या महिला मंडळाला सोन्यापुढे सणाचीही किंमत नाही, एवढं सोनं प्रिय असतं. मग आमच्या महिलांना हातात सोन्याच्या बांगड्या पाहिजेत, पायात पैंजण पाहिजे, गळ्यामध्ये अनेक प्रकारचे अलंकार, कानामध्ये झुंबर, असे खूप अलंकार हवे असतात, नाकामध्ये नथ. पण माझ्या ताईंनो, तुम्ही कधी विचार केला का की एवढे अलंकार आपण अंगावरती चढवतो, या अलंकार घालण्या पाठीमागे कारण काय आहे? का म्हणून आपण अंगावरती एवढे अलंकार चढवायचे? त्याचं कारण तुम्हाला सांगते, म्हणजे तुम्हाला समाधान मिळेल. महिलांच्या हातामध्ये बांगड्या असतात. का? त्या बांगड्या खळखळ खळखळ वाजतात. त्या सांगतात, बाई या घरची अन्नपूर्णा आहेस तू, स्वयंपाक चांगला कर. चांगला स्वयंपाक झाला तर घरातली माणसं पोटाला पोटभर खातील, घरातली लोक तब्येतीनं चांगले राहतील, घराची प्रगती होईल. या घरची तू अन्नपूर्णा आहेस. स्वयंपाक चांगला झाला पाहिजे. स्वयंपाकाच्या बाबतीतली जागृतता त्या बांगड्यात सांगतात त्या बाईला की तू जागी राहा, छान स्वयंपाक कर, लक्ष विचलित होऊ देऊ नको. बांगड्या स्वयंपाक करताना महिलांना जागृत ठेवण्याचं काम करतात, म्हणून हातात बांगड्या. पायामध्ये पैंजण का? उजव्या पायातलं पैंजण माहेरची प्रतिष्ठा आहे, डाव्या पायातलं पैंजण सासरची प्रतिष्ठा आहे. पैंजण छुनछुन 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 वाजतं. पैंजण सांगतं, बाई जीवनाचा पथप्रवास कठीण आहे, जपून चाल. पाय घसरला तर माहेरची किंवा सासरची प्रतिष्ठा जाण्याची शक्यता आहे, तू जपून चाल. तिला जागं ठेवण्याचं काम पैंजण करतं. महिला मंडळाच्या कानामध्ये झुंबर असतं. विशेष करून नवीन लग्न झालेल्या मुलीच्या कानामध्ये झुंबर ठेवतात. का बरं? सासूबाईच्या गैरहजेरीमध्ये भांडकुदळ शेजारणीनं जर सुनेचे कान भरण्याचा प्रयत्न केला तर त्या झुंबरला असतात खालनं घुंगरू. त्या घुंगरूच्या आवाजात शेजारीन काय बोलते तिच्या कानातच जाऊ नये म्हणून कानात झुंबर. महिलांच्या माथ्यावर बिंदी असते, सौभाग्याला नजर लागू नये म्हणून. आमच्या महिला मंडळाच्या नाकात नथ असते. का बरं नाकात नथ असते? त्याचंही कारण आहे. का? आमच्या महिलांना फार चटकन राग येतो, आणि राग कुठे बसतो? राजुरी, राग कुठे बसतो? नाकाच्या शेंड्यावर. मग त्या नाकाच्या शेंड्यावर बसलेल्या रागाला कमी करण्याचं काम कोण करतं? नथेमध्ये पांढरा मोती असतो. तो रागाला म्हणतो, उतर खाली, खाली उतर. रागाला वर बसूच देत नाही, म्हणून नाकामध्ये नथ. का एक महाराज खूप माया करतात माझी, आपल्याच भागातले आहेत. मी सहज विचारलं, म्हटलं बाबा का बरं महिलांचं नाक टोचत असतं? बाबांनी केली गंमत. बाबा म्हटले, सोनू बाळा, आपल्या गोठ्यामध्ये जर एखादं अवखळ जनावर असेल तर कुठे टोचतात? मला काही तसं म्हणायचं नाही तुम्हाला, विनोद केला मी फक्त. तर मला एवढं सांगायचं तुम्हाला की आमच्या महिलांना खूप चटकन राग येतो, आणि राग बसतो नाकाच्या शेंड्यावर. मग त्या रागाला कमी करण्याचं काम नाकातली नथ करते, म्हणून नाकामध्ये नथ. तर हे प्रत्येक अलंकारा पाठीमागे काही ना काही कारण आहे, काही ना काही शास्त्र दडलेलं आहे. तर त्या कारणानं महिलांच्या अंगावर तेवढे अलंकार चढवल्या जातात. व एक श्रीमंत घरची बाई होती, तिला खूप सोन्याचा छंद. एवढा सोन्याचा छंद, सण आला की मालकाला म्हणायची, मालक मला कुठला दागिना घेता? माझे गुरुवर्य अश्रद्धेय परम आदरणीय रामायणाचार्य विजय महाराज सोलाखे, त्यांनी मला घडवलंय, त्यांनी मला शिकवलंय. तर बाबा जेव्हा रामकथा करतात तेव्हा बाबांच्या मुखातून मी ऐकलेलं आहे, आपल्याकडे संक्रांतीचा सण जो असतो ना, तो आमच्या महिलांच्या जीवनातला पर्वकाळच असतो मोठा. आमच्या मावश्या दिवाळी जुन्या साडीवरती करतील, पण संक्रांतीला त्यांना नवीनच साडी पाहिजे. हे एक सूत्र आहे. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, आपण म्हणतो की नाही संक्रांत कशावर बसते? राजुरी, टेन्शनमध्ये येऊ नका, मोकळ्या मनानं सांगा. संक्रांत कशावर बसते आपल्याकडे? घोड्यावर, गाढवावर, वाघावर, मेंढावर बसते की नाही संक्रांत? माझे गुरुजी सांगतात संक्रांत घोड्या गाढवावर बसतच नाही, संक्रांत गडी माणसावर बसते.
तुम्ही म्हणाल कशी बसते? सण आला की आमची मागणी असते, बंटीचे पप्पा काय घेता या सणाला, म्हणून संक्रांत तुमच्यावर असते. तशी ती श्रीमंत घरची बाई, तिला एवढा दागिन्याचा छंद, सण आला की तिनं म्हणावं दागिना पाहिजे. आता मालकाला पाहिलं, तिनं म्हणते अहो संक्रांत आली तोंडावरती आणि मग या सणाला कोणता दागिना घेता? तो म्हटला अगं तुला सगळेच दागिने आहेत. आणि खरं सांगते तिला सगळे दागिने होते. किती? पुतळ्या डोरला सगळा पैंजण कमरेला कंबरपटा, पुतळा डोरला सगळा पैंजण कमरेला कंबरपटा, घालूनी सगळा थाटमाट करूनी, सगळा थाटमाट करूनी, नेसले गा नेसले गा नेसले, नेसले गा शालू पैठणचा, 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 नेसले गा शालू पैठणचा. ठेवू नका कुणी ग बाई मला नाव ठेवू नका कुणी, नाव ठेवू नका कुणी ग बाई मला नाव ठेवू नका कुणी, पुतळा डोरला सगळा पैंजण कमरेला कंबरपटा, पुतळा डोरला सगळा पैंजण कमरेला कंबरपटा, नाकात नथ घालूनी सगळा थाटमाट करूनी, सगळा थाटमाट करूनी, नेसले गा रामायणातला प्रसंग सांगते. आणि रामायणातला प्रसंग ऐकण्या अगोदर काही क्षण आपण रामाचं भजन करू. जन्म जन्म की खोज बताई, राम से चल के राम पे आए, प्रेम कोई हम और न जाने, राम से रूठे राम से माने, राम सिया की करुण कहानी, एक ही चंदन एक ही पाए, राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम, सर्वांनी हात उंच घ्या, राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम. सर्व सर्व महिला आणि पुरुष हात उंच घ्या, प्रेमाने प्रेमाने हात उंच घ्या. कुठल्याही प्रकारचा संशय, संकोच, गर्व ताठा मनामध्ये न ठेवता प्रेमाने हात उंच करून प्रेमाने भजन करा. राम सिया सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम, राजा राम 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 सीता राम राम 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 राम, राजा राम 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 सीता राम राम, राजा राम 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 सीता राम राम राम, राजा राम 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 सीता राम हात खाली घ्या, म्हटलेच नाही अजून. प्रभू रामचंद्र भगवान की जय. प्रभू रामचंद्र भगवान की, गणपती बाप्पा